मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे। ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली। या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर 8 जण जखमी झाले आहेत। पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला। अपघातातील जखमींवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे। ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकने पुढे असलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका ओमनी कारला धडक दिली। ट्रकने दिलेल्या धडकेने भीषण अपघात झाला। ट्रकची धडक एवढी जोरदार होती की ओमनी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। ओमनीमधील 3 जण जखमी झाले आहेत, तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रक चालकाचाही मृत्यू झाला आहे। तसेच ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत। ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली त्यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहे। असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत। जखमींवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत।